छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्य निर्माण केलं, पण या स्वराज्याची शपथ कोठून घेतली आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तुमचं शॉर्ट न्यूज या चॅनलवरती मी स्वागत करतो। खरं छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्य निर्माण केलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे, आणि स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी राजाने रोहिडेश्वरला शपथ घेतली, पण हीच रोहिडेश्वरची शपथ का घेतली असा देखील प्रश्न आज आम्हाला तुम्हाला उपस्थित होतो। याचं उत्तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहू। बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ 9 वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजाला घेऊन पुण्यात आल्या। पुणे कसं होतं, कंगाळ झालेलं पुणे। याच पुण्यामध्ये एक तुटकी चप्पल फुटकी फार अडकलेली होती। इथं वस्ती महासाहेब जिजाऊने अगोदर काय केलं की इथं वस्ती जमवली, आणि वस्ती जमवत असताना छत्रपती शिवाजी राजांच्या हातानं इथं पूजा केली आणि वस्ती बसवली, आणि त्या वस्तीतल्या लोकांना कामधंदा करण्यासाठी इथं शेती हा व्यवसाय केला। आणि मग शेतीच्या माध्यमातून ज्यांना जे लागेल ते महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजे देऊ लागले, आणि देव करत असताना वस्ती वाढत होती, लोकसंख्या वाढत होती, आणि छत्रपती शिवाजी राजांचं जे काय पाठबळ आहे, छत्रपती शिवाजी राजांचे मित्र वाढत होते, सवंगडी वाढत होते। यसाजी, बाजी, चिमणाजी, भीमाजी असे 4 सवंगडी छत्रपती शिवाजी राजांच्या कडे होते। आणि मग हेच सवंगडी छत्रपती शिवाजी राजांच्या जे काय विजापूरचे किल्ले होते त्या विजापूरच्या किल्ल्यामध्ये जात असत। विजापूरच्या किल्ल्याचं ते काय धान्य कोठार आहे ते धान्य चोरून आणून तिथल्या ज्या वस्त्या आहेत, वाड्या आहेत, त्यांना देत असत। पण छत्रपती शिवाजी वस्तीत ये जा फेरफटका मारत असताना एकदा छत्रपती शिवाजी राजे यसाजी कंकांच्या घरी जात आहे, आणि यसाजी कंकांच्या घरी जाणार आहे म्हणल्यावर यसाजींचं जी काही वस्ती होती ती वस्ती धनानं निघलेली होती। छत्रपती शिवाजी राजे आमच्या घरी येणार आहे त्यामुळे ती आनंद व्यक्त करत होती, आणि छत्रपती शिवाजी राजे अखेर यसाजी कंकांच्या घरी जात आहे, आणि यसाजी कंकांच्या घरी गेल्यानंतर सर्व वस्ती धनानं निघते, सर्व जयघोष होतो, आणि जयघोष झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे उभा असतात। छत्रपती शिवाजीराजे उभा असल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांच्या पायावरती एक म्हातारा येऊन पडतो। छत्रपती शिवाजीराजाला उठण्याचा प्रयत्न करताय पण तो उठत नाही। छत्रपती शिवाजीराजे दोन्ही हाताने धरून त्याला उभा राहताय, आणि विचारा काय झालं बाबा असं छत्रपती शिवाजीराजे त्याला विचारतात। तो ढसाढसा रडायला लागतो, आणि रडल्यानंतर छत्रपती शिवाजीराजाला सांगताय, राजा माझी मुलगी नदीवर धुणे धुवायला गेलती, आणि धुणे धुवायला गेल्यानंतर तिला पळवून नेलं आणि बाटवलंय। छत्रपती शिवाजी राजाचा मुलगा आश्चर्यचकित होत, आणि आश्चर्यचकित झालेली मुलगा छत्रपती शिवाजी राजे त्याला त्या म्हाताऱ्याला विचारतात, कोणी केलं असेल बाबा? दुसरं कोण करणार? गावचा पाटील नाव तो रांजाचा पाटील, त्यांनीच केलं असावं। छत्रपती शिवाजी महाराज यसाजीला जवळ बोलवत आहे, आणि छत्रपती शिवाजी राजे यसाजीला सांगतात ते रांजाच्या पाटलाला माझ्या समोर हजर करा। त्या रांजाच्या पाटलाकडे जातो, पण पाटील कसला? गुमानीचा। तो पाटील गुमानीचा, अहंकार त्याला पाटीलकीचा। तो यसाजीला सांगतो, तुमचे राजे कालचे पाटील आहे, आम्ही तर खानदानी पाटील आहोत। यसाजी परत येतो, आणि परत आल्यानंतर त्या यसाजी छत्रपती शिवाजी राजाला घडलेलं सर्व सांगतं, आणि छत्रपती शिवाजी राजा 100 जण जात आहे, आणि त्या पाटलाच्या मुसक्या उडून आणा, आणि त्याला छत्रपती शिवाजी राजासमोर पेश केलं जातं। पेश केल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे त्याच्याला न्याय करतात। छत्रपती शिवाजी राजे न्याय करत असताना जो पाटील म्हणतोय, राजा क्षमा करा, चुकलं आमचं, राजा क्षमा करा, चुकलं आमचं, पुन्हा अशी घटना होणार नाही, माफ करा। छत्रपती शिवाजी महाराज त्याला म्हणतात, मी माफ करेल, पण या म्हाताऱ्याची जी काही मुलगी होती ती मुलगी तुला परत त्यांना देणं आहे। पण देईल कसं? कारण त्याच मुलीनं आत्महत्या केली होती, हे तर घडणं शक्य नव्हतं। छत्रपती शिवाजीराजांनी त्या पाटलाचा एक हात आणि एक पाय कलम केला, आणि त्याला गाढवावर बसून पूर्ण वस्ती पुण्यामध्ये मिरवलं। आणि मग आम्हाला कळतं की छत्रपती शिवाजीराजांनी हा न्याय काय केला, कारण स्वराज्यामध्ये एकच घटना अशी, पुन्हा बलात्काराची घटनाच स्वराज्यामध्ये नाही। मग छत्रपती शिवाजीराजे ही घटना सतत मनात बाळगत होते, सतत त्यांचा विचार होता, खातानी पेतानी उठतानी बसतानी सतत त्यांना हीच घटना आठवत होते, कारण इथली जनता आणखी सुरक्षित नाही असा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत होता। छत्रपती शिवाजीराजे दुसऱ्या सकाळी आपल्या घरी येत आहे आणि महासाहेबांना सांगताय, महासाहेब आम्हाला रोहिडेश्वराला जायचंय।
मासाहेब म्हणतात दादोजीला विचारलं, हो विचारलं, त्यांनी आज्ञा दिली. दादोजी आणि यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडेश्वरला जात आहे आणि रोडेश्वरला गेल्यानंतर त्या रोडेश्वराच्या असणाऱ्या महादेवाला साक्षी म्हणून स्वराज्याची शपथ घेत आहे.